हॅलो गाईज. काय आलं डोळ्याला? रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळीच उठले आपण ना गोठ्यात चक्कर मारत राहतो. आता त्याचं काय कारण असेल हे माझ्या शेतकरी बांधवांना चांगलंच माहिती आहे बरं का. कसं आहे ना, आधी आमच्या घरचे आम्हाला आवाज देऊन उठवते, नंतर आम्ही गायांना उठवतो बरं का. हा रोजचाच नियम आहे, त्यात काय विषय. गुड मॉर्निंग. उठा उठा. दररोज सोड ना, दररोज सोड ना. चल धरून बांधता येईल ना काय एवढं. आणि कसं आहे ना मित्रांनो, व्यवसाय ना कोणता पण असो बरं का, तो आहे ना हसत खेळतच केला पाहिजे बरं का. आता गोठ्यातलं वातावरण आहे आपल्या सकाळचं एक नंबर वाटलं असेल तुम्हाला बरं का. म्युझिक सिस्टम वगैरे आणि सकाळी सकाळी देवाचे गाणे लावणं, गाय वगैरे पिळणं, ह्या गोष्टी ना एक नंबर वाटतात बरं का. गावाकडचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे ना, कामात आनंद शोधता आला पाहिजे बरं का. तरच ते काम आहे ना परिपूर्ण होतं आणि समाधानकारक होतं नाही का. उगा रडरड करून काम करण्यात काहीच तथ्य नाही बरं का. कसं आहे ना, माझं तर म्हणणं आहे भाऊ, काम करायचंच ना तर 100% मनापासून करायचं, नाही तर नाही करायचं. चला ना, बाबाला नाव सांगू म्हणा, बाबाला नाव सांगू म्हणा. तुझे सांग मी एक नंबर फटके देईन, अशी फटके देईन. तिथून फिरायला नेणार नाही बरं का मग गावात. मी गावाला जायचंय, बाबाला सांगन बाबी टाका म्हण, याला घेऊ नका. तू याड्यान करतो, काठीने काय हाणतो, बुटाने काय हाणतो. हा सॉरी म्हण तिला, सॉरी म्हण, मला येऊ दे म्हण मम्मी, सॉरी म्हण, मिटून घे. सॉरी म्हण, नाहीये पप्पाला सांगन घेऊ. सॉरी म्हण, सॉरी म्हण, मला घेऊन जा म्हणा. काय जेवण येणारच नाही तिला सॉरी, जायचंय ना. काय जेवण येणारच तिला सॉरी म्हण. हा ये ने बा का म्हणा, मला घेऊन जा बा का म्हणा. आणि कसं आहे ना, दिवसेंदिवस आहे ना आमच्या टाबराचा ना रोप जरा जास्त वाढत चालला होता. मग काय मॅडम नाही ना 2 ऊसाच्या मुळ्या घेतल्यात बरं का. गिन्नी सोबत आहे ना ऊस आहे ना कुट्टी मशीन मध्ये कुट्टी करायला. आता कसं आहे ना, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं बरं का, ब्लॉगिंग साठी ना तुम्ही ना सेल्फी स्टिक वापरत जा म्हणे बरं का. तर विषय असा आहे ना, तर आज सकाळीच आपण ब्लॉग स्टिक घेऊनच घरातून बाहेर पडलो होतो नाही का. आणि कसं आहे ना, सोशल मीडिया जरी माझं फेवरेट माध्यम असला ना, तर त्याच्या अगोदर ना आधी उद्योगाचं पावला होतं बरं का. मग गायची एकदा चारा वैरण झाली, मग थोडंसं निवांत झालो. मग काय म्हणलं, थोडीशी ना सेल्फी स्टिकची ना ब्लॉगिंग साठी ना ट्रायल घेऊ बरं का. मग विनदादाला काढर घेतलं, मग थोडं खाली चक्कर मारून म्हणलं आपल्या स्टुडिओ पर्यंत. हाय कर, हाय शिव सागा. कसं नाही, ज्यांनी आधीचे ब्लॉग पाहिले असं ना त्यांना कळायला असं ना आपला युट्यूब स्टुडिओ कुठं आहे बरं का. काय राहतं माहिती आहे की, युट्यूब स्टुडिओला ना थोडंसं साऊंड प्रूफ कॅबिन वगैरे लागते आणि ती जागा फक्त आपली खाली वावरात बरं. कसं आहे ना, तुमचं जर सहकार्य राहिलं ना तर आपण स्टुडिओ पण इथंच बनवणार बरं का. एक नंबर वातावरण बरं का आपल्या वावरात. मग काय तुमच्या भाऊ ना आवरून गावात निघाला होता, थोडासा होता भोनगा बाकी नाही का, प्लांटर जायचं होतं आपल्याला. आणि कसं आहे ना, तरुण पोरांना मग एक सांगण्याचे बरं का, कारण की ना लाईफ आपली आपल्या पद्धतीने डिझाईन करायचं. कोण म्हणलं पाठी उठल्यालाच माणूस काय सक्सेसफुल होतं, तसं काय नसतं भाऊ. याच्यावर आहे ना मी स्पेशल व्हिडिओ एक बनवून सोडणार एक दिवस. कसं ना, आयुष्य जगायचं कसं ना, आयुष्याचं वेळापत्रक आपापल्या पद्धतीने ठेवायचं कसं हेच अजून पोरांना समजत नाही. त्याच्यामुळे ना पोरं कायम सतत चेहरे नाराज आणि कायम उदास. खरंच राव माणूस राव. काय डोळ्याला नमस्कार नमस्कार. मग कसं है ना, प्लांटचं कामकाज आवरून आपण आलो होतो. ये हमारी यहाँ पे टीम है, यहाँ पे हम गिन्नी तोड़ने आए. यहाँ पे सब गिन्नी लेने के लिए मेंबर बैठे हुए यहाँ पे. हाय करो. हाय हाय हाय. अरे माठा एवढं घेऊन चालला दीदी. पाय किती घेतलं दीदीनं. मी घेतलं, मी 3 घेणार.
सर्व बाजूला ते धुडकं पाहत हिंडू राहिले. हां आडव जरा पुढं. आणि कसं ना व्यवसाय कोणता असं बरं का, साथ आहे ना नवरा बायकोचे एकमेकाला जर भरपूर असं ना तिथं काय हपकायचंच काम नाही बरं का. व्यवसायाचे फ्लॉप होणं शक्यच नाही, कारण कसं असतं ना शेवटी एकमेकाला समजून घेणं सगळं गरजेच्या गोष्टी राहते बरं का. आता एवढी जडगिन्नी एवढं ट्याकडून चढून जायचं तरी मॅडम मला ओव लागत राहते, मी मॅडमला ओव लागत राहतो. मी घरी नसलो तरी तुम्ही चारा वैरण तेवढी काढून ठेवतात. आणि कसं ना राहिलं विषय कामाचा, तर तुम्ही म्हणता लहान पोरांना सुद्धा हिने कामाला लावलं, पण विषय तो नाही का संस्कार घडवणं आपल्या हातात आहे पुढची. कोण मस्ती कर रहा है अबे, झगड़े मत कर रहे. झगड़ा नहीं करे तो क्या करे. आणि कसं आहे ना आपण आहे ना कारोडीचे ना 1-2 दिवसापूर्वी शिंगा जाळले होते बरं का. मग आता रोजच्या रोज आहे ना त्याची काळजी घेणं आपलं कामच होतं. आणि पावसाळ्या दिवसात कसं राहतं, पाण्याचा थेंब जरा पडला ना त्या जाळलेल्या शिंगात, तर मग ते आणखीन उद्योग वाढत. त्याच्यापेक्षा हळद आणि तेल जर टाकत राहिलं ना व्यवस्थित काळजीप्रमाणे, तर काहीच अडचण नाही बरं का. ओके होऊन जाते 1-7-8 दिवसात. मग काय त्याच्यानंतर धारा काढायचा टाइम झाला. मग काय धारा काढायला भिडलो आम्ही सगळेजण. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा.